friends, and welcome back to my channel. Today we are going to start a new topic, and the topic is parallel and perpendicular lines. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम सेट नंबर 27 चालू करण्याआधी आपल्याला पॅरलल लाईन्स काय असतात आणि परपेंडिक्युलर लाईन्स काय असतात हे माहिती करणं गरजेचं असतं. सगळ्यात आधी आपण पाहूया की पॅरलल लाईन्स म्हणजे काय. आता डे टू डे लाईफच्या एक्झाम्पलमध्ये आपण काढू शकतो की पॅरलल लाईन्स म्हणजे अशा लाईन्स ज्या पुढे कितीही वाढवल्या तरी एकमेकांना क्रॉस होत नाही. म्हणजे काय की आपण पाहिलं असेल की एखादी सीडी आहे बघा, मी बुकमधलंच एक्झाम्पल देत आहे. ही एक सीडी आहे जे आपण चढतो ना ती वाली. तर त्याची जी मधल्या लाईन्स आहे हे बघा, दिस 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 दिस, ह्या तुम्ही कितीही वाढवा तरीसुद्धा एकमेकांना क्रॉस करणार नाही. किंवा एखादी विंडो असते तर विंडोमध्ये ना असे बार्स लावलेले असतात. ह्याही तुम्ही कितीही वाढवा ते एकमेकांना क्रॉस करणार नाही. त्याला म्हणायचं पॅरलल लाईन्स. और असंही मी तुम्हाला सांगू शकते की हे बघा, फॉर ॲन एक्झाम्पल, ही एक पेन आहे, ही एक स्केल आहे. आता हे मी स्ट्रेट ठेवलं आणि हे मी काय केलं त्यालाच एकदम स्ट्रेट ठेवलं, इथं बिलकुल एकमेकांना क्रॉस केलेलं नाही. याला म्हणतात दीज आर द पॅरलल थिंग्स. आता मी फक्त तुम्हाला कळण्यासाठी सांगते आहे की पॅरलल चा कन्सेप्ट असा आहे की एक गोष्ट स्ट्रेट आहे, ही दुसरी खालची गोष्ट स्ट्रेट आहे. दीज आर दॅट पॅरलल लाईन्स. आता याच्याच जागी काय आलेलं आहे, लाईन्स. सिम्पल. सो दिस इज नोन ॲज अ पॅरलल थिंग्स. आता ही नोटबुक, ओके, ही नोटबुक आहे. या ज्या लाईन्स दिसत आहे ना, ह्या एकमेकांना सगळ्या पॅरलल आहे. यावाल्या, हे वालं नाही, या लाईन्स ह्या पूर्ण पॅरलल लाईन्स. आय होप आता ह्या पुढे कितीही एक्सटेंड केला तर त्या क्रॉस होतील का, बिलकुल नाही. पुढे आता ही मी कितीही पुढं 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 सरकवलं तर ते क्रॉस होईल का, नाही. मग त्याला म्हणायचं पॅरलल लाईन्स. आता येतं परपेंडिक्युलर लाईन्स. परपेंडिक्युलर लाईन्स म्हणजे काय, एक जी लाईन आहे ती स्ट्रेट आहे, दुसरी जी लाईन आहे ती त्याच्यावरती क्रॉस आहे. क्रॉस म्हणजे काय, त्यांच्या दोघांच्या मध्ये हा जो अँगल बनला तो 90 डिग्रीचा आहे. याला म्हणायचं परपेंडिक्युलर लाईन्स. कन्सेप्ट जो आहे तो आय होप समजला असेल. ही पहिली लाईन, याच्या जागी तुम्ही लाईन्स ज्या आहे ना त्या हे करून टाका, इमॅजिन करून टाका. ही पहिली लाईन ही अशी ठेवली, ही दुसरी लाईन ही अशी ठेवली, आणि यांच्या दोघांच्या मधला अँगल किती असलाच पाहिजे, तो आहे 90 अंश, तो आहे 90 डिग्री. तो बरं ठीक आहे, 89 असेल तर चालेल का, अजिबात नाही. देन दे आर नॉट अँड पॅरलल लाईन्स. त्या पॅरलल लाईन्स नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. सॉरी परपेंडिक्युलर लाईन्स. परपेंडिक्युलरचा कन्सेप्ट आहे हा, पहिली लाईन दुसरी लाईन आणि या दोघांच्या मधला जो अँगल आहे तो किती असायला पाहिजे, तो असायला पाहिजे 90 डिग्री. त्याला म्हणायचं परपेंडिक्युलर लाईन्स. हे दोघं जर एकमेकांना छेदत नसतील तर त्यांना काय म्हणायचं, पॅरलल लाईन्स. आय होप कन्सेप्ट कळाला असेल. दोन लाईन जर एकमेकांना पुढे जाऊन छेदत नाही त्यांना म्हणायचं पॅरलल लाईन्स. दोन लाईन जर एकमेकांना 90 डिग्रीच्या अँगलमध्ये कट करत असतील त्यांना म्हणायचं परपेंडिक्युलर लाईन्स. दॅट सिम्पल. हे दोनच कन्सेप्ट आहे. याच्यामध्ये त्यांनी एक्झाम्पल दिलेले आहे फक्त बस. हे पॅरलल लाईन्स ठीक आहे, अँड परपेंडिक्युलर लाईन्स, पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्समध्ये बार्स ऑफ द विंडो, स्टेप्स ऑन द लॅडर, व्हर्टिकल एजेस ऑफ द लॅडर, ठीक आहे. हे जे व्हर्टिकल एजेस आहे त्या पॅरलल आहे, ठीक आहे. पण आय होप तुम्हाला कन्सेप्ट कळाला असेल. पुढे जाऊया. द लाईन्स ट्रॅक विथ अ पेन्सिल अँड पॅरलल टू इच अदर्स. आता हे पॅरललचंच एक्झाम्पल दिलेलं आहे. याच्यात ब्लू लाईनमध्ये काय दिलेलं आहे हे एक इम्पॉर्टंट आहे. पॅरलल लाईन्स डू नॉट इंटरसेक्ट, दे दॅट इज वाय डू नॉट कट इच अदर्स, नो मॅटर हाऊ फार दे आर एक्सटेंडेड ऑन आयदर साईड्स. त्यांनी सांगितलेलं आहे की पॅरलल लाईन्स कधीच एकमेकांना छेदत नाही, कट करत नाही. दे डू नॉट कट इच अदर्स, नो मॅटर हाऊ फार दे एक्सटेंडेड ऑन आयदर साईड. ते कितीही पुढं गेले तरीसुद्धा एकमेकांना छेदत नाही. लेट्स सी.
नेक्स्ट वन दॅट इज अ परपेंडिक्युलर लाईन्स. इथं परपेंडिक्युलरचा एक्झाम्पल दिलेला आहे की अशा पद्धतीने दोन लाईन्स ज्या आहेत त्या परपेंडिक्युलर आहेत. ओके, नेक्स्ट आपण एक्सरसाइज चालू करूया. इथं त्यांनी एक्सरसाइज नंबर प्रॉब्लेम सेट नंबर 27 त्यांनी सांगितलेलं गिव्ह 2 एक्झाम्पल्स ऑफ पॅरलल लाईन्स यू सी इन युअर एन्व्हायरमेंट. जे बुकमध्ये दिलेले आहे ते घेऊन टाकू आपण. की बुकमध्ये सिम्पल दिलेलं आहे बार्स ऑन द विंडोच्या ज्या बार्स आहेत त्या, स्टेप्स ऑन द लेडर. ओके ठीक आहे, बार्स ऑन द विंडो पहिलं, आणि दुसरं स्टेप्स ऑन द लॅडर. Next is give 2 examples of the perpendicular lines you see in your environment. Perpendicular lines जो example है, you see the object standing straight on the ground. This object right angle with their shadow. Object standing straight on the ground. पहिलं, object standing straight on ground. Perpendicular to the shadow. म्हणजे काय, आता एखादी वस्तू आहे ही स्टँडिंग आहे, याची जर शॅडो पडत आहे खालच्या साईड, तर ही वाली वस्तू त्याच्या शॅडोसोबत कशी आहे, परपेंडिक्युलर, म्हणजे दोघांच्यामध्ये 90 अंशाचा कोन तयार होत आहे. नेक्स्ट वन दुसरं आहे कॅन्डल स्टँड ऑन ग्राउंड. जी मेणबत्ती आहे ती जर आपण अशी सरळ उभी केली तर ती परपेंडिक्युलर असते कशासोबत, जमिनीसोबत. सो दिस इज अन एक्झाम्पल. तुम्ही कुठलेही 2 एक्झाम्पल लिहू शकता. कन्सेप्ट जर समजला असेल तर ठीक, याच्यामध्ये काहीच अवघड नाही. इट इज व्हेरी 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 इझी. फक्त 2 एक्झाम्पल विचारले, पॅरललचे 2, परपेंडिक्युलरचे 2. नेक्स्ट, लुक ॲट द पिक्चर given below. Decide whether the lines given in each picture are parallel or perpendicular to each other and write the answer in the boxes. पहिलं दिलेलं आहे बघा, हे पॅरलल लाईन्स आहे. मी सांगितलं होतं की कुठलीही 2 लाईन्स जर एक दुसऱ्यांसोबत पॅरलल आहे म्हणजे सरळ जात आहे तर ते काय आहे, सर पॅरलल लाईन्स. कुठल्याही लाईन जर एकमेकांच्या मध्ये 90 अंशाचा कोन करत असतील तर त्यांना काय म्हणायचं आहे, परपेंडिक्युलर लाईन्स. ह्या 2 लाईन एकमेकांना पुढं कितीही नेल्या तर छेदणार का, नाही, पॅरलल लाईन्स. ह्या 2 लाईन कितीही पुढं नेल्या एकमेकांना छेदणार का, नाही, पॅरलल लाईन्स. एकमेकांना क्रॉस केलेले आहे, शिवाय 90 डिग्रीचा कोन आहे, परपेंडिक्युलर लाईन्स. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ कळाला असेल. पॅरलल लाईन्स काय असतात, परपेंडिक्युलर लाईन्स काय असतात, या दोघांचा कन्सेप्ट समजला असेल. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्यू सो मच.